Job safety analysis is the step by step analysis of a job to determine the safe working procedure. म्हणजे हे असं एक डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा टास्क करायची, माना की वेल्डिंग करायचं आहे, त्याचं स्टेप बाय स्टेप ॲनालिसिस केलं जातं, म्हणजे अभ्यास केला जातो आणि त्या स्टेपमध्ये हजार्ड काय आहे, ठीक आहे, आणि ते हजार्ड न उद्भवू, ॲक्सिडेंट नाही होऊ याच्यासाठी काय केलं जातं, ती सेफ वर्किंग प्रोसिजरने काम करावं लागतं. तर त्या सेफ वर्किंग प्रोसिजर कुठल्या आहे, तर त्या शोधल्या जातात कशामध्ये, जॉब सेफ्टी ॲनालिसिसमध्ये. मग आता याच्यामध्ये काय काय स्टेप्स असतात बघूया. नंबर 1, वॉच द जॉब बिंग डन. काय करायचं आहे, तुम्हाला मॉनिटर करायचं काम होत असताना. पहिली गोष्ट तर JSA काम सुरू करण्यापूर्वीच करतात, म्हणजे जेव्हा परमिट द्यायचं असतं तेव्हा JSA करावं लागतं तुम्हाला, त्याच्यानंतर परमिटवर साईन करावं लागते. नंबर 1 काय असतं की बाबा जॉब कसं करणार आहे हे तुम्ही कन्सल्ट करायचं आहे, जो की वेल्डर असेल किंवा जो व्यक्ती करणार आहे त्याच्यासोबत चर्चा करायची आहे. दुसरं, तुम्हाला देखील पूर्ण नॉलेज पाहिजे की ह्या कामामध्ये नेमकं काय होतं, तरच तुम्हाला काय करता येतील, त्याच्यामधले धोके ओळखता येणार आहे. नंबर 2, ब्रेक द जॉब डाऊन इनटू स्टेप. म्हणजे त्याला काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे त्या कामाला स्टेपमध्ये. जर बिल्डिंग करायचं असेल तर त्याला पहिलं स्टेप काय करणार, त्याच्यानंतर काय करणार, तर अशा स्टेपमध्ये डिवाईड करायचं आहे. माने की कन्स्ट्रक्शन साईटवर एक्सकेवेशन करायचं आहे, एक्सकेवेशनचा अर्थ खोदकाम, तर तुम्ही काय काय स्टेप घेणार त्याच्यामध्ये, तर हे सर्व डिवाईड करायचं आहे. डिवाईड केल्याचा काय फायदा होतो माहिती, प्रत्येक स्टेप अलग अलग होते आणि प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला काय करता येतो, हजार्ड फाइंड आउट करता येतो. आणि सेकंड, हजार्ड फाइंड आउट करून त्याच्यावरती आपल्याला काय करता येतं, सेफ्टी मेजर घेता येतात. नंबर 3, डिस्क्राईब द हजार्ड इन ईच स्टेप ऑफ अ टास्क. तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, प्रत्येक स्टेपमध्ये काय करायचं, हजार्ड काय करायचे, डिस्क्राईब करायचे, म्हणजे नोट डाऊन करायचे आहे. चौथी स्टेप, आयडेंटिफाय द डिझायर्ड कंट्रोल मेजर. मग आता हे नोट केल्यानंतर आपल्याला त्या हजार्डवर काय काय सेफ्टी घ्यायची आहे हे आयडेंटिफाय करायचं, हे ओळखायचं असतं. कधी कधी काय असतं, एका धोक्यासाठी 4-5 सेफ्टी पण आपण अप्लाय करू शकतो, पण आपल्यासाठी ती योग्य कुठली, म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सेफ्टी कसं घेता येईल आणि ते इकॉनॉमिकली पण काय असणार आहे, फ्रेंडली असणार आहे, म्हणजे खर्चिक देखील नसणार आहे. ठीक, तर अशा पद्धतीचा आपला योग्य तो निर्णय तिथे चौथ्या स्टेपमध्ये घ्यावा लागतो JSAच्या. लास्ट स्टेप आहे इम्प्लिमेंट दिस काउंटर मेजर इन द जॉब एक्झिक्युशन. 5वी स्टेप काय असणार आहे की तुम्ही सेफ्टी मेजर तिथे अप्लाय करायचे आहे. हे बेसिकली JSAमध्ये होत असतं. नंबर 5, हाऊ मेनी टाईप्स ऑफ परमिट आर यूज. किती टाईपचे परमिट आहे बघूया. स्पेशली तर 11 टाईपचे पण असू शकतील, पण जे कॉमनली यूज केले जातात प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ते 5 ते 6 टाईपचे आहेत. तर बघूया काय काय आहे. नंबर 1, हॉट वर्क परमिट. 2, कोल्ड वर्क परमिट. 3, कन्फाईन स्पेस एंट्री परमिट. 4th, एक्सकेवेशन परमिट. 5th, लिफ्टिंग परमिट. 6th, नाईट वर्क परमिट. अँड 7th, रेडिओग्राफी परमिट. आता नंबर 1, हॉट वर्क परमिट. हॉट वर्क परमिट कधी घ्यावं लागतं, जेव्हा तुम्हाला एखादं असं काम करायचं आहे की ज्याच्यामध्ये स्पार्क निर्माण होणार आहे, हीट वाढणार आहे किंवा आग लागण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, हॉट वर्कचे उदाहरणं काय, जसं की ग्राइंडिंग, कटिंग, ठीक आहे, पॉलिशिंग. तर ह्या वर्कमध्ये तुम्हाला काय, वेल्डिंग, ह्या वर्कमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, हॉट वर्क परमिट ऑप्टेन करावं लागतं. कोल्ड वर्क परमिट म्हणजे काय येतं की ज्या जनरली नेचरचे काम आहे पण त्याच्यामध्ये हजार्ड आहे, पण त्याच्यामध्ये हीट उत्पन्न होण्याचं काही चान्सेस नाही आहे. ठीक आहे, असे वर्क सर्व येणार आहे कोल्ड वर्क परमिटमध्ये. मग कोल्ड वर्क परमिटचं छोटंसं उदाहरण देऊ शकतो, जसं की कटिंग एखादं आहे, पॉलिशिंग आहे, ठीक आहे, तर ट्रान्सपोर्ट आहे, तर हे सर्व कोल्ड वर्कमध्ये येऊन जाऊ शकतं. लोडिंग अनलोडिंग. 3rd 1, कन्फाईन स्पेस एंट्री परमिट. कन्फाईन स्पेस एंट्री परमिट कधी घेतो आपण, जेव्हा एखाद्या कन्फाईन स्पेसमध्ये आपल्याला एंट्री करायची असेल त्याच्यासाठी एक परमिट घ्यावं लागतं. दुसरं, मग आतमध्ये जाऊन काय काम करायचं त्याच्यासाठी वेगळं परमिट घ्यावं लागतं, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. ठीक आहे, कन्फाईन स्पेसमध्ये एंट्री मिळवण्यासाठी तुम्हाला एक सेपरेट परमिट घ्यावं लागतं. जर माना की आतमध्ये जाऊन कन्फाईन स्पेसमध्ये जाऊन जर मला वेल्डिंग करायची, तर त्याच्यासाठी मला हॉट वर्क परमिट वेगळं घ्यावं लागणार आहे, तर याच्यामध्ये उल्लेख नसणार आहे. क्लिअर आहे. तर मग कन्फाईन स्पेस म्हणजे काय, तर अशी जागा जे की छोटीशी आहे, एकाच ठिकाणाहून जाणं येणं आहे. दुसरं, जे परमनंट ऑक्युपन्सीसाठी बनवलेले गेलेले नाही आहे, म्हणजे तिथं माणसाला राहण्याची सोय वगैरे नाही आहे किंवा त्यांच्यासाठी ती बनवले गेलेच नाही आहे. तिसरं, तिथं ऑक्सिजन डेफिशियन्सी देखील चान्सेस आहे, तर अशा जागेला काय म्हटलं जातं, कन्फाईन स्पेस म्हटलं जातं. मग त्याची उदाहरणं काय, जसं की अंडरग्राऊंड गटार आहे, एखादा टँकर आहे, वेसल आहे. ठीक आहे, तर ह्या सर्व कन्फाईन स्पेस एंट्री परमिटमध्ये येतात.
एक्सकेव्हेशनचा अर्थ होतो खोदकाम. जेव्हा आपल्याला खोदकाम करायचं असेल तेव्हा देखील तुम्हाला एक्सकेव्हेशन परमिट द्यावं लागतं. लिफ्टिंग परमिट, जर एखादी हेवी मटेरियल आहे, टनमध्ये मटेरियल असेल, बऱ्याचशा क्विंटलमध्ये असेल आणि तुम्हाला वाटतं आहे की ते लिफ्टिंग करून दुसऱ्या ठिकाणी काय करायचं आहे, शिफ्ट करायचं आहे, पण त्याच्यामध्ये धोके आहे, तर तिथे तुम्हाला लिफ्टिंग परमिट मात्र घ्यावं लागतं, कारण ते हजार्डस काम आहे. पुढे नाईट वर्क परमिट, बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये रात्री पण काम चालतं, तर मग तुम्हाला तिथे नाईट वर्क परमिट द्यावं लागतं त्यांना. आणि शेवटचं आहे रेडिओग्राफी परमिट. रेडिओग्राफी परमिट कुठं मिळालं जातं किंवा कुठे दिलं जातं, तर अशा वर्कप्लेसमध्ये काम करायचं आहे किंवा ज्या कामामधून रेडिएशन उत्पन्न होऊ शकतं, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलसोबत जर तुम्हाला काम करायचं आहे, तर मात्र तुम्हाला रेडिओग्राफी परमिट तिथे ऑब्टेन करावं लागतं. कॉन्फाईन स्पेसमध्ये एंट्री मिळवायची असेल तरी तुम्हाला काय करावं लागतं, परमिट इथे घ्यावं लागतं. का बरं? कारण ती जागा जाण्यासाठी धोकादायक आहे. का? कारण तिथे एखादं केमिकल असू शकतं, जे की पॉयझनस गॅस असू शकतो, फ्लेमेबल मटेरियल असू शकतं, दुसरं तिथं ऑक्सिजनची कमी असू शकते. तर हे सर्व हजार्ड त्या स्पेसमध्ये अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं, पहिले परमिट घ्यावं लागतं. आणि परमिट देण्यापूर्वी जी ऑथरायझिंग पर्सन आहे किंवा टीम असते, ते काय करते, पूर्णपणे सुरक्षित जागा आहे का नाही किंवा धोके एकदा इलिमिनेट केल्यानंतरच काय करते, तुम्हाला ती परमिट देते किंवा मग ते धोक्यांसाठी काय करते, सेफ्टी मेजर घेते. व्हॉट इज सेफ्टी? यार आपण फायर अँड सेफ्टीमध्ये त्या फील्डमध्ये काम करतो, पण नेमकं सेफ्टी आहे तरी काय? चला तर बघूया. सेफ्टी इज अ स्टेट वेअर द रिस्क हॅज बीन एलिमिनेटेड ऑर रिड्यूस टू ॲन ॲक्सेप्टेबल लेवल. म्हणजे अशी एक परिस्थिती आहे, कामाची स्थिती आहे, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, पूर्णपणे रिस्क काढून टाकले जातात. म्हणजे जे धोके आहे ते काय केले जातात, काढून टाकले जातात किंवा इतके कमी केले जातात की ॲक्सेप्टेबल लेवलला काय केले जातात, ते पूर्णपणे कमी केले जातात. चला तर याचं उदाहरणातून समजूया. एक तर पहिले तर रिस्क पूर्णपणे काढून टाकणे ही एक तर सर्वात चांगली गोष्ट आहे. पण काही ठिकाणी 100% कामामध्ये तुम्हाला रिस्क काढून टाकणं पॉसिबल नसतं. मग तिथे रिस्क इतकी कमी करायची की किंवा अशा पद्धतीने सुरक्षितपणे काम करायचं की त्याच्यामध्ये रिस्क खूप कमी राहणार आहे आणि ज्याच्यामुळे अपघात होण्याचे चान्सेस देखील काय होऊन जातात, कमी होऊन जातात. मग याचं उदाहरण काय आहे ते बघूया. जेव्हा आपण रस्त्यावर बाईक चालवतो तेव्हा रिस्क असते. आता ती रिस्क पूर्णपणे तुम्ही इलिमिनेट करू शकता का? नाही, डेफिनेटली. जर रस्त्यावर तुम्ही बाईक राईड करताय, गाडी चालवताय, तर तिथे रिस्क असणारच आहे. मग आता तिथे ॲक्सेप्टेबल लेवलला तुम्ही कमी कशी करू शकता? याच्यासाठी 2-3 पर्याय आपण निवडतो, जे की कॉमनली आहे. पहिलं तर हेल्मेट वापरतो. दुसरं काय करतो, स्लो स्पीडला गाडी चालवतो आणि प्रत्येक जे ट्रॅफिकचे रूल आहे ते फॉलो करतो. ह्या 3 गोष्टी कॉमनली आपण करतो, ज्याने काय होतं, रिस्क कमी होऊन जाते. आता याच्या उलट बघूया बरं, रिस्क कशी वाढेल. हे तिघं गोष्टी फॉलो नाही केल्या तर रिस्क वाढते. एक पहिलं तर हेल्मेट नाही घातलं. हेल्मेट काय आहे तर पीपी आहे. जर हेल्मेट नाही घातलं तर रिस्क कशी होणार, कशी वाढणार? जर ॲक्सिडेंट झाला तर काय होऊ शकते, तिथे मृत्यूचं प्रमाण जास्त आहे किंवा आपल्याला इजा जास्त होऊ शकते. दुसरं, जर स्पीड वाढवली तर काय होणार आहे, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस पण वाढून जातात. म्हणजे आपली गाडी कंट्रोल होणार नाही, एक ही पॉसिबिलिटी होऊ शकते. दुसरं, जर ॲक्सिडेंट झालाच, अपघात झालाच, तर काय होऊ शकते, तिथे जास्त इजा होण्याचे चान्सेस, नुकसान तिथे गाडीचं पण आणि आपल्या बॉडीचं पण जास्त होऊ शकते, इंजरी तिथे जास्त होऊ शकते. आणि तिसरं, जर ट्रॅफिकचे रूल फॉलो नाही केले तर सेम तेच काय होणार आहे, रिस्क वाढणार आहे आणि पुन्हा अपघाताला आपण बळी पडणार आहे. चालेल, तर काय सांगायचे आहे, सेफ्टी इज अ स्टेट वेअर द रिस्क हॅज बीन इलिमिनेटेड ऑर रिड्यूस टू ॲन ॲक्सेप्टेबल लेवल. म्हणजे सेफ्टी ही एक अशी स्थिती आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे रिस्क त्या कामामधली किंवा त्या जागेमधली काढली जाते किंवा इतकी कंट्रोल केली जाते, ॲक्सेप्टेबल लेवलपर्यंत ती काय केली जाते, कंट्रोल केली जाते. सेफ्टी इज अ फ्रीडम फ्रॉम हजार्ड किंवा फ्रीडम फ्रॉम रिस्क, ही एक छोटीशी शॉर्ट अँड स्वीट डेफिनेशन आहे. सेफ्टी इज अ फ्रीडम फ्रॉम रिस्क असं देखील म्हटलं जातं. पुढे, व्हॉट इज नियर मिस? नियर मिस काय आहे? नियर मिस इज ॲन अनडिझायरेबल इव्हेंट विच हॅज द पोटेन्शियल टू कॉज लॉस. म्हणजे काय, तो असा इव्हेंट आहे, अशी जी घटना आहे की ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे लॉस पोहोचवण्याची, म्हणजे नुकसान पोहोचवण्याची क्षमता आहे. मग नुकसान कोणाला, तर प्रॉपर्टीला नुकसान, निसर्गाला नुकसान आणि इंजरी देखील होऊ शकते. म्हणजे मनुष्याला देखील नुकसान किंवा लॉस पोहोचवण्याचं तिथे काय आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे असा इव्हेंट. तुम्हाला ऑब्झर्वेशनबद्दल छोटंसं माहिती देऊन टाकतो मी, आज काय आहे ऑब्झर्वेशन, काय असतं आणि ऑब्झर्वेशन तुमच्यासाठी का महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट तर ऑब्झर्वेशन म्हणजे काय असतं की बाबा बघणे फक्त. आता जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये कामाला जातात तेव्हा जर तुम्ही जर बोलला की ऑब्झर्वेशन म्हणजे काय, तर ऑब्झर्वेशन म्हणजे की असं काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर घडतंय की जे असुरक्षित आहे. उदाहरण देतो, जसं की एखादा व्यक्ती हाईटवर आहे आणि त्याने हार्नेस बेल्टने लावलेलं आहे, तर ते काय झालं तुमच्यासाठी
ऑब्झर्वेशन झालं. मग तुम्हाला काय करायचं असतं ॲज अ सेफ्टी सुपरवायझर किंवा ऑफिसरच्या नाते त्याचे फोटो काढायचे असतात, की बाबा अच्छा ह्या व्यक्तीने काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि हे आजचं ऑब्झर्वेशन आहे आणि याची नोंद ठेवायची असते. मग याची नोंद पुरावा म्हणून त्याचा फोटोग्राफ काढले जातात आणि त्या व्यक्तीला तिथे सांगितले जातात. दुसरं, जेव्हा मंथली किंवा वीकली सेफ्टी मीटिंग असेल तर त्या मीटिंगमध्ये आपल्याला डिस्कस करावं लागतं, की ह्या आठवड्यात आपण एवढे ऑब्झर्वेशन बघितले, ह्या गोष्टी व्हायला नको, याच्याने शक्यता आहे किंवा चान्सेस आहे पुढे अपघात होण्याचे. ठीक आहे, हे असतात ऑब्झर्वेशन, त्याचे फोटो काढायचे असतात. दुसरं, माना की एखादा व्यक्ती प्लॅटफॉर्मवरती काम करतोय, उदाहरण देतो, एखाद्या हाईटवरती काम करतोय स्कॅफोल्डवरती, तर त्या व्यक्तीने जो हार्नेस बेल्ट लावलाय तो चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे. आजच जसं की मला एक फोटो दिसला त्यावरून त्याचंच उदाहरण सांगतो. त्या व्यक्तीने हार्नेस बेल्ट कुठे बांधलं? फक्त पोटाला बांधला. विचार करा, पूर्ण जे होतं ते शोल्डर स्ट्रॅप होते, जे सर्व बाकीचे जे स्ट्रॅप होते ते सर्व त्या व्यक्तीने काय केले? पोटाला बांधले. आता मला तुम्ही सांगा, पोटाला बांधणं सुरक्षित आहे का? हार्नेस बेल्ट तो पोटाला बांधण्यासाठी आहे का? नाही. तर ते काय झालं? ऑब्झर्वेशन झालं. सेफ्टी सुपरवायझरचे किंवा सेफ्टी टीमच्या एखाद्या जो व्यक्ती ऑथराईज असेल त्या व्यक्तीने तिथे फोटो काढायचा आहे. आता पुढचं ऑब्झर्वेशनचं उदाहरण देतो. जसं की म्हणा की एखाद्या ठिकाणी वेल्डिंग चालू आहे, पण त्याच्या शेजारीच एक केरोसिनची कॅन तिथे ठेवलेली आहे. अजून आग लागलेली नाहीये, ठीक आहे, ॲक्सिडेंट घडलेला नाहीये, पण ते जे घडतंय तो जो इव्हेंट आहे तो कसा आहे? असुरक्षित आहे, हझार्डस आहे. मग याला काय बोलणार आहे आपण? ऑब्झर्वेशन. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट इज कन्फाइन्ड स्पेस? काय आहे बरं कन्फाइन्ड स्पेस? Any space having limited means of access and egress when subjected to the hazards like deficiency of oxygen, toxic or flammable gases or substance, dust etc. म्हणजे कन्फाईन स्पेस म्हणजे अशी जागा की जिथे लिमिटेड जागा आहे येण्या जाण्यासाठी, म्हणजे एकच माणूस तिथे योग्य पद्धतीने किंवा छोट्याशा याच्यामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, येण्या जाण्यासाठी ती एकच जागा असते आणि खूप छोटीशी जागा असते ती. दुसरं, त्या जागेमध्ये हजार्ड असतात, जसे की ऑक्सिजनची कमी असते, फ्लेमेबल गॅसेस असतात, डस्ट असतात, पॉयझनस गॅसेस असू शकतात, तिथे केमिकल असू शकतात, ॲसिड असू शकतं. तर अशा जागेला काय बोललं जातं? कन्फाईन स्पेस. काय आहे कंडिशन पहिली? तर तिथे लिमिटेड मीन्स ऑफ ॲक्सेस असतो, म्हणजे येण्या जाण्यासाठी खूप छोटी जागा असते. दुसरं, ती जागा आपल्या बसण्यासाठी उठण्यासाठी बनवलेली नसते, ती म्हणजे परमनंट ऑक्युपन्सीसाठी बनवलेली नसते. ठीक आहे. आणि तिसरं असतं त्याच्यामध्ये ऑक्सिजन डेफिशियन्सी, त्यामध्ये धोकादायक असतं, ऑक्सिजन कमी असू शकते. ठीक आहे. फ्लेमेबल गॅसेस म्हणजे ज्वलनशील गॅसेस असू शकतात, टॉक्झिक म्हणजे विषारी गॅसेस असू शकतात तिथे, किंवा असे काही पदार्थ, डस्ट किंवा पार्टिकल तिथे असू शकतात ज्याने माणसाला हानी होऊ शकते, विषबाधा होऊ शकते. व्हॉट इज द ऑक्सिजन लेवल इन अ कन्फाइन्ड स्पेस? ठीक आहे. द ऑक्सिजन लेवल इन कन्फाइन्ड स्पेस इज 19.5% टू 23.5 असं बघितलेलं आहे कन्फाइन्ड स्पेसच्या, की तिथे ऑक्सिजनची डेफिशियन्सी आढळून येते. म्हणजे याचा अर्थ काय? की तिथे ऑक्सिजनचं प्रमाण 19.5%पेक्षा कमी आहे. म्हणजे ते जे वातावरण आहे तिथे एखादा व्यक्ती श्वास घेऊ शकत नाही, किंवा जर घेतला तर त्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे. म्हणजे आपण आपल्या शब्दात म्हणायचं तर तिथे काय असणार आहे? त्याचा दम घाबरणार आहे, जीव घाबरणार आहे. का? कारण त्याला ऑक्सिजनची तिथे कमी मात्रा मिळणार आहे. आणि आपल्या शरीरासाठी ऑक्सिजन कमीत कमी किती पर्सेंट पाहिजे हवेमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये? तर 19.5% पाहिजे कमीत कमी. मग आपण कधी असं म्हणणार आहे की ऑक्सिजनची कमी आहे? जेव्हा वातावरणामधलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते 19.5% कमी येणार आहे. आणि हे वातावरण कुठे आपल्याला मिळतं बघायला? तर कन्फाईन स्पेसमध्ये. मग कन्फाईन स्पेसचे उदाहरणं काय? तर एखादी गटर आहे, मॅनहोल आहे, ठीक आहे, नंतर मग ड्रेनेज सिस्टम आहे, कधी कधी एक्सकेव्हेशन पण येतं, मोठे मोठे व्हेसल आहे, टँकर आहे. तर हे सर्व कन्फाईन स्पेसचे उदाहरणे, आणि तिथे ऑक्सिजनची कमतरता असते, ज्याचाच अर्थ ऑक्सिजनची डेफिशियन्सी. प्रश्न येतो की ऑक्सिजन तर आपला प्राणवायू आहे, जीव वाचवतो, मग तो 23.5%पेक्षा जास्त का नको बरं? पहिलं याचं उत्तर देतो मी. जर तो 23.5%पेक्षा जास्त जर झाला तर ॲसिडिटी आपल्याला फील व्हायला लागते. ठीक आहे. त्यामुळे जास्त ऑक्सिजन पण नाही चांगलं आणि कमी ऑक्सिजन पण चालू नको. तर आपल्याला किती पर्सेंट पाहिजे? 19 ते 23% आपल्याला ऑक्सिजन पाहिजे असतो. नंबर 10. In what circumstances a confined space work permit can be issued? Answer. If properly ventilated, gas test reading are satisfactory, properly barricaded, warning sign are posted, train standby man is present with a log sheet, sufficient lighting and low voltage electricity, proper means of communication, locked and tag out
इफ नेसेसरी लाईफलाईन मॅन रिट्रीवल सिस्टम इफ नेसेसरी. ना काय आहे प्रश्न आहे की बाबा कन्फाईन स्पेस एंट्री परमिटवर तुम्ही सही कधी करू शकतात किंवा कधी देऊ शकतात का गेल्या गेल्या साहेब द्या बरं परमिट एक्सकॅव्हेशनचं लगेच त्याने देऊन टाकलं, हे चुकीचं आहे. तर कुठल्या कुठल्या गोष्टी त्याने चेक केल्या पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी तिथे अप्लाय करायच्या आहे परमिट देण्यापूर्वी आणि तुम्ही देखील त्या गोष्टी बघायच्या आहे. काय काय कंडिशन आहे बघूया आपण. पहिलं, प्रॉपरली व्हेंटिलेटेड. व्हेंटिलेटेडचा अर्थ हवा खेळती असणे, म्हणजे तिथे फ्रेश एअर खेळती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे ते असं झाकण लावलेलं आहे 2-3 वर्षाचं टँकर पडलेलं आहे तर ते चालणार नाही, तर ते प्रॉपरली व्हेंटिलेटेड नसणार आहे. दुसरं, गॅस टेस्ट रीडिंग आर सॅटिस्फॅक्टरी. म्हणजे तुम्ही काय करता तिथे गॅस टेस्ट घेतात. गॅस टेस्टमध्ये काय बघितलं जातं, LEL बघितलं जातं जे की 10%पेक्षा कमी असलं पाहिजे. दुसरं, ऑक्सिजन लेवल बघितले जाते. मग ऑक्सिजन लेवल जर 19.5पेक्षा जर कमी असेल तर तिथे परमिटवर सही नाही केली जात. किंवा जर अर्जंटच असेल काम तर त्याला काय दिलं जातं, स्काबा सूट दिला जातो बाबा. का? कारण तिथे ऑक्सिजनची कमी आहे ते कन्फाईन स्पेसमध्ये. तिसरी कंडिशन काय आहे, प्रॉपरली बॅरिकेटेड. म्हणजे जिथे जाणार आहे तिथे बॅरिकेशन पूर्णपणे केलं पाहिजे ती जागा. ठीक आहे, आयसोलेशन करायचं आहे तुम्ही कसलं पण बॅरिकेशन करू शकता तुम्ही. पत्र्याचं शीटचं करू शकता, वुडनचं करू शकतात किंवा मग असं सेफ्टीचा टेपने देखील बॅरिकेशन करू शकता, पण बॅरिकेशन केलं पाहिजे. आणि चौघाही दिशेला जिथे बॅरिकेशन केलं असेल तिथे वॉर्निंग साईन लावणं गरजेचं आहे. मग वॉर्निंग साईनमध्ये काय लावणार तुम्ही, कुठलं पोस्टर लावणार? असं पोस्टर लावणार की बाबा वर्क इन कन्स्ट्रक्शन, कन्फाईन स्पेसमध्ये कोणीतरी व्यक्ती गेलेला आहे असं तुम्ही काय करायला लावणार, तिथे वॉर्निंग साईन लावणार आहे. पुढे, ट्रेन स्टँड बाय मॅन इज प्रेझेंट विथ लॉक शीट. ट्रेन स्टँड बाय मॅन काय असणार ते पुढे मी सांगणारच आहे, पण स्टँड बाय मॅन तिथे कन्फाईन स्पेसच्या बाहेर उभा असला पाहिजे. दुसरं, त्याच्याकडे लॉक शीट असलं पाहिजे. आणि इथे भर दिलेला आहे ट्रेन ह्या शब्दाकडे. ट्रेन का असला पाहिजे बरं स्टँड बाय मॅन, कारण तो जो जो व्यक्ती आतमध्ये गेलेला आहे त्याचा जीव याच्या मुठीत आहे असं म्हटलं तरी चालेल. जर एखादी इमर्जन्सी आली, कन्फाईन स्पेसमध्ये एखादा व्यक्ती गेला आणि जर एखादी इमर्जन्सी आली तर त्या इमर्जन्सीला ॲक्ट कोण करणार आहे, स्टँड बाय मॅन ॲक्ट करणार आहे. तो काय करेल, पहिले तर तिथे लोकांना कळवेल इमर्जन्सी रूममध्ये की बाबा इथे कन्फाईन स्पेसमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, त्याचा श्वास गुदमरतोय, आग लागलेली आहे, जी इमर्जन्सी झाली असेल त्याचं इन्फॉर्म करेल. त्यानंतर तो त्या व्यक्तीचा रेस्क्यू करायला तिथे मदत करणार आहे किंवा तो स्वतः त्या व्यक्तीचा रेस्क्यू करणार आहे. ठीक आहे, स्टँड बाय मॅनचं हे तिथे कर्तव्य असणार आहे. लॉक शीट. लॉक शीट म्हणजे एक तर रजिस्टर वही किंवा लॉक शीट असणार. लॉक शीटमध्ये काय दिलेलं असतं की तारीख, वेळ, नंतर मग किती वेळाचं तुम्हाला परमिट दिलं आहे, तर परमिटचा नंबर असणार आहे, काय काम करायचं तुम्हाला एक कन्फाईन स्पेसमध्ये जाऊन तर त्याचा उल्लेख तिथे असणार आहे. स्टँड बाय मॅन कोण आहे त्याचं नाव असणार आहे, आतमध्ये कोण गेलेलं आहे त्याचं नाव असणार आहे. कधी कधी जर एकापेक्षा जास्त लोक गेले असं कन्फाईन स्पेसमध्ये तर त्या सर्वांची तिथे नावं त्या लॉक शीटवरती असणार आहे. पुढे, सफिशियंट लाईटनिंग. म्हणजे तुम्ही बघायचं आहे की बाबा पुरेसा उजेड आहे ना आतमध्ये. कधी कधी लाईटनिंगसाठी काय करतात, हेल्मेटलाच ते लाईट देतात. कधी कधी तुम्हाला पोर्टेबल लाईट दिले, लॅम्प दिला जातो. पोर्टेबल म्हणजे हातात तुम्ही तो दिवा घेऊन जाऊ शकता, तो बल्ब घेऊन जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे तिथे स्पष्ट दिसणार आहे. मग त्याचं व्होल्टेज किती असलं पाहिजे बरं त्या बल्बचं, तर 24 व्होल्ट ते 110 व्होल्टपर्यंत ते चालू शकतं. कॉमनली 25 व्होल्टचा LEDच वापरला जातो, पण त्याचं व्होल्टेज काय होऊ शकतं, लो व्होल्टेज काम करायचं तर 24 व्होल्ट ते 110 व्होल्टेजवर तुम्ही काय करू शकता, तो बल्ब वापरू शकता. पुढे, प्रॉपर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. स्टँड बाय मॅनमध्ये आतमधले गेलेल्या लोकांमध्ये योग्य संवाद होतोय ना, किंवा त्याच्यासाठी वॉकी टॉकी अवेलेबल आहे का, किंवा मग जवळ असेल तर वॉकी टॉकीची गरज नाही. छोटंसं टँक आहे त्याच्यामध्ये काय वॉकी टॉकीची गरज नाही, आपण समोरासमोर बघू पण शकतो आणि बोलू पण शकतो. पण जर खूपच लांब आहे, खूप मोठं गटार आहे, सीवेज आहे 50-1 मीटर 20-25 मीटर, मग तिथे काय करावं लागतं, वॉकी टॉकी तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते, त्याच्यावर कंटिन्युअसली तुम्हाला एकमेकांसोबत संवाद साधायचा असतो. लोटो सिस्टम, जर इलेक्ट्रिसिटीवरचं काम करायचं असेल तर लोटो सिस्टम तुम्हाला तिथे अप्लाय करायची असेल, जर नसेल तर गरज नाही आहे. ही सिस्टम जी सेफ्टीची आहे ती जेव्हा तुम्ही प्रॉपरली तिथे आपण काय बोलतो एस्टॅब्लिश करणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक्सकेव्हेशन एंट्री वर्क परमिटवर सही करायची आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे. 11, हू इज कन्फाईन स्पेस अटेंडंट. कन्फाईन स्पेस अटेंडंट म्हणजे तुमचा जो स्टँड बाय मॅन आहे तो असतो, जो की ट्रेन असणार आहे, ज्याला पूर्णपणे नॉलेज असणार आहे की बाबा जर कन्फाईन स्पेसमध्ये एखादी इमर्जन्सी घडली, मग इमर्जन्सी काय काय घडू शकते, फायर लागू शकते, तो कन्फाईन स्पेसमधला माणूस बेशुद्ध पडू शकतो,
ठीक आहे. काही पण इमर्जन्सी येऊ शकते, तर त्या इमर्जन्सी वेळेस त्याला काय ॲक्शन घ्यायचं आहे याचं पूर्णपणे नॉलेज असणार आहे आणि त्या व्यक्तीने ते ड्रिल केलेलं असणार आहे आणि तो व्यक्ती कन्फाईन स्पेसच्या बाहेर उभा असणार आहे. नंबर 12, व्हॉट आर द हजार्ड इन कन्फाईन स्पेस. आता यार कन्फाईन स्पेसमध्ये काय काय हजार्ड असणार, काय काय धोके असणार, एकदम सिंपल आहे. पहिला सर्वात मोठा हजार्ड जो असतो तो ऑक्सिजनची कमतरता असते तिथे. सेकंड, प्रेझेन्स ऑफ टॉक्सिक ऑर फ्लेमेबल गॅसेस. विषारी गॅसेस असू शकतात, ज्वलनशील गॅसेस तिथे असू शकतात. तिसरं, केमिकल हजार्ड असू शकतात. एखादं केमिकल असू शकतं जे की आपल्यासाठी कोरोजिव्ह आहे, एलर्जेटिक आहे. ठीक आहे. नंतर फायर हजार्ड, आग लागू शकते. फ्लेमेबल तिथे मटेरियल किंवा लिक्विड असू शकतं. चौथं, फॉल ऑफ मटेरियल, म्हणजे वरून काहीतरी एखादं मटेरियल पडू शकतं. त्या कन्फाईन स्पेसमध्ये एखादा खोदकाम चालू आहे, एक्सकॅव्हेशन चालू आहे, खूप डीप आहे, तिथं वरून माती, दगड किंवा एखादं मटेरियल, एखादं टूल किंवा मशीन पण पडू शकतं त्या स्पेसमध्ये. फॉल हजार्ड, इलेक्ट्रोक्शन, शॉक देखील लागू शकतो काम करता करता तिथे कन्फाईन स्पेसमध्ये. हा एक धोका आहे. डस्ट, साऊंड, हीट देखील असू शकते. डस्ट डोळ्यामध्ये जाऊ शकते, श्वासामधून जाऊ शकते. तर हे सर्व काय आहे तिथे कन्फाईन स्पेसमधले धोके आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनची डेफिशियन्सी असते. नंबर 13, व्हॉट आर द ड्युटीज ऑफ अ कन्फाईन स्पेस अटेंडंट. कन्फाईन स्पेस अटेंडंटच्या ड्युटीज काय काय आहे, म्हणजे त्या व्यक्ती काय काय त्याच्या जबाबदाऱ्या आहे, त्याने काय काय काम केलं पाहिजे. पहिलं, ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेफ्टी ऑफ अ एंट्रंट. एंट्रंट म्हणजे आतमध्ये गेलेले जे व्यक्ती आहे त्याच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी जितकी त्या आतमध्ये गेलेल्या व्यक्तींची आहे त्यापेक्षाही जास्त जो अटेंडंट आहे त्या व्यक्तीची असणार आहे. शुड बी प्रेझेंट वेन एव्हर पीपल आर वर्किंग इन अ कन्फाईन स्पेस. जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती तिथे असला पाहिजे. कुठल्याही कंडिशनमध्ये जाता कामा नये आणि त्या व्यक्तीला दुसरं काम लागता कामा नये, किंवा एका वेळेस तो अटेंडंट पण करतोय दुसरं पण काम करतोय असं चालणार नाही. त्या व्यक्तीने फक्त काय करायचं, मॉनिटरिंग करायचं, अटेंडंट तिथे राहायचं आहे. मेंटेन अपडेट इंटरलॉक शीट त्याने अपडेट केलं पाहिजे. पुढे, मेंटेन कंटिन्युअस कम्युनिकेशन विथ एंट्रंट. आतमध्ये जे एंट्रंट आहे, जे व्यक्ती गेलेले आहे त्यांच्यासोबत प्रॉपरली कम्युनिकेशन कंटिन्युअसली ठेवलं पाहिजे. नाहीतर 10 मिनटं गेलेले आहे आणि त्यांची काही खबरच नाही, तर असं चालणार नाही. पुढे, एन्श्युअर अ सेफ वर्किंग ॲटमॉस्फिअर. आतमध्ये जे वर्किंग ॲटमॉस्फिअर आहे ते सुरक्षित आहे का नाही त्या वर्करांसाठी, जे एंट्रंट आहे त्यांच्यासाठी, याची खात्री त्याने केली पाहिजे. प्रॉपर PPE त्याने प्रोव्हाइड केले पाहिजे आणि इमर्जन्सीच्या वेळेस त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, रिॲक्ट केलं पाहिजे. नाहीतर काहीतरी इमर्जन्सी आली, आग लागले आणि तोच पळून गेला असं चालणार नाही. तर त्याने काय केलं पाहिजे, योग्य ॲक्शन घेतली पाहिजे. मग गिव्ह सम एक्झाम्पल ऑफ अ कन्फाईन स्पेस. सिंपल कन्फाईन स्पेस एक्झाम्पल काय आहे, पाईप आहे, वेसल आहे, टँक, बॉयलर आहे, ट्यूब आहे, एखादं ट्रेंचेस आहे, एक्सकेवेशन. जे एक्सकेवेशन 4 फीटपेक्षा खोल असेल त्याला काय बोललं जातं, कन्फाईन स्पेस. म्हणजे 4 फीटपेक्षा जर खाली खड्डा खोदायचा असेल तर ते एक्सकेवेशनमध्ये येऊ शकतं. आता तुम्ही बोला सर इथे तर जाण्या येण्यासाठी पण मोकळी जागा आहे, अजून दुसरं तुम्ही बोला की ऑक्सिजनची पण काही कमी नाही आहे, मग तुम्ही कसं काय बोलू शकता कन्फाईन स्पेस. कारण तिथे माती पडण्याचं किंवा मटेरियल फॉल होण्याचं किंवा एखादं फॉल होण्याचा धोका आहे, त्यामुळे ती कन्फाईन स्पेस आहे. दुसरं, ती जागा परमनंट ऑक्युपन्सीसाठी नाही, त्यामुळे त्याला कन्फाईन स्पेस असं बोलतात. नेम वन हजार्डस जॉब इन अ कन्फाईन स्पेस. एखादं हजार्डस जॉब सांगा बरं कन्फाईन स्पेसमधला. तर तुम्हाला सांगायचं आहे वेल्डिंग, ग्राइंडिंग, केमिकलचा वापर, कटिंग. ठीक आहे. तर हे सर्व काय आहे, हजार्डस जॉब आतमध्ये केले जाणार आहे. ॲक्सिडेंट काय आहे, व्हॉट इज ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट इज अ अनकंट्रोल इव्हेंट दॅट रिझल्ट्स इन अनडिझायरेबल कॉन्सिक्वेन्सेस टू पर्सनल इंजरी. ठीक आहे. नंतर इलनेस ऑफ ॲसेट डॅमेज और लॉस टू द एन्व्हायरमेंट. ॲक्सिडेंट इज uncontrolled events that results in undesirable consequences to personal injury, illness of the asset damage or loss to the environment. म्हणजे काय, इथे असा अनकंट्रोल इव्हेंट जो की आपण कंट्रोल करू शकत नाही, असा इव्हेंट काय करू शकतो, त्याचं पण नुकसान काय होतं. एक तर पर्सनल इंजरी, व्यक्ती जखमी होतो किंवा मृत्युमुखी पडतो. दुसरा, प्रॉपर्टी डॅमेज. तिसरा, एन्व्हायरमेंटल लॉस किंवा एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. तिघांपैकी एकही होऊ शकते, दोघांना होऊ शकते किंवा तिघं देखील एकाच वेळेस होऊ शकते. नंबर 18, व्हॉट इज नियर मिस. नियर मिस काय आहे, इव्हेंट ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे पूर्ण हजार्ड पोहोचवण्याची. ठीक आहे. तर त्याला काय बोलणार आपण, नियर मिस बोलणार आहे. हू मेक्स ॲन इन्सिडेंट रिपोर्ट किंवा ॲक्सिडेंट रिपोर्ट कोण बनवतं बरं. पहिलं, कन्सर्न एरिया सुपरवायझर. त्या एरियामधला जो सेफ्टी सुपरवायझर असेल किंवा जो सुपरवायझर असेल तो व्यक्ती बनवणार आहे. दुसरा, साईट सेफ्टी रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजेच
तुम्ही काय करणार आहे, ॲक्सिडेंट रिपोर्ट बनवणार आहे. कधी कधी काय असतं, सेफ्टी ऑफिसर देखील बनवतो, पण त्याच्यासाठी तुमची अजून इंजिनियरची देखील तो मदत घेत असतो. असं नाही की एकट्याने बनवायचं काम आहे. तर तिथे तिघांपैकी कोणीही व्यक्ती तिथे जो ठरवलेला असेल कंपनीने, तो व्यक्ती तिथे ॲक्सिडेंट रिपोर्ट बनवणार आहे. पण मोस्टली काम असतं हे सेफ्टीवाल्यांचं काम असतं. हू मेक्स ॲन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. आता ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट कोण बनवणार आहे? तोच व्यक्ती जो की ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेट करतो, ॲनालिसिस करतो पूर्णपणे ॲक्सिडेंट. कोण बनवतो? अ टीम ऑफ अ फ्रंटलाईन सुपरवायझर. टीम असते पूर्णपणे ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करायची. फायर फायटर किंवा मग सेफ्टीचे लोक असणार, ते काय करतात, ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करतात. त्यांच्यासोबत सुपरवायझर असतो, साईटचा इंजिनियर असतो, मॅनेजर देखील असतं तिथे. कारण ॲक्सिडेंट घडलेला आहे, इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस हे सगळे मोठे अधिकारी सुपरवायझरपासून तर मॅनेजरपर्यंत सर्व तिथे अवेलेबल असतात. लक्षात ठेवायचं आहे ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करताना. HSE मॅनेजर देखील असतो, सब कॉन्ट्रॅक्टर असतो, ठीक आहे. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टचा व्यक्ती आहे तो देखील तिथे असणार आहे. हे सर्व लोक इन्व्हेस्टिगेशन करतात. इन्व्हेस्टिगेशन काय तुम्हाला वाटते ॲक्सिडेंट म्हणजे असं CID सारखं चौकशी वगैरे चालते, तर असं काही नसतं. तिथे ग्रुपची मीटिंग असते की बाबा चला ॲक्सिडेंट घडलेला आहे, काय काय घडलेलं आहे, तो व्यक्तीचे तिथे काय केलं जातं, विटनेस असतात त्यांची तिथे स्टेटमेंट नोट केले जातात. नंतर ज्या व्यक्तीला इजा झालेली आहे तिथे नोट डाऊन केलं जातं की बाबा तू काय काय चूक केलं किंवा कसा घडला, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने तिथे पूर्णपणे नोट लिहून घेतली जाते. डॉक्युमेंट चेक केले जातात, SOP होती का, त्या व्यक्तीला ट्रेनिंग दिली होती का, त्या शिपचा सुपरवायझर कोण आहे, त्या शिपचा इंजिनियर कोण आहे, मॅनेजर कोण आहे. नंतर मग जर एखादा मशीनसोबत घडलं असेल तर मशीनचे सर्व डॉक्युमेंट चेक केले जातात. तर ह्या सर्व गोष्टींचे डॉक्युमेंट चेक करून, फॅक्ट चेक करून, आणि आता आजकाल मोस्टली जर CCTV फुटेज चेक करतात त्याच्यात लगेच इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे धडधडीत दिसून जातं. आणि नंतर मग रिपोर्ट बनवली जाते. आणि रिपोर्ट कोण बनवता, तर HSEचा मॅनेजर बनवतो, सेफ्टी ऑफिसर पण बनवतो, त्याला देखील अधिकार आहे, किंवा सेफ्टी मॅनेजर. तर हे व्यक्ती काय करतात, तिथे ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट बनवतात. मग नंतर ते शेवटी नोट टाकतात की ही चुकी वर्करची होती किंवा ही चुकी मॅनेजमेंटची होती. ज्याची चुकी असेल त्याची चुकी इथे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये टाकतात. ह्यापेक्षाही महत्त्वाचं इथे काय आहे की आपण इन्व्हेस्टिगेशन का करतो बरं ॲक्सिडेंटचं? कारण असे अपघात भविष्यामध्ये होऊ नये ह्याच प्रकारचे, त्यामुळे आपण काय करतो, ॲक्सिडेंटचं इन्व्हेस्टिगेशन करतो. ज्याच्यामुळे आपल्याला त्याचं रूट कॉज सापडतं, याचं कारण सापडतं की बाबा हा ॲक्सिडेंट का घडला, आणि ते कारण आपण पूर्णपणे इलिमिनेट करतो, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे अपघात होणार नाही. फायर केस का अगर इन्वेस्टिगेशन रहा तो फायर ऑफिसर रहेगा, सेफ्टी ऑफिसर भी रहेगा. देखो सेफ्टी ऑफिसर का ऐसा नहीं कि खाली सेफ्टी एक्सीडेंट का इन्वेस्टिगेशन करेगा, वो फायर एक्सीडेंट का भी इन्वेस्टिगेशन कर सकता है, ठीक है, क्योंकि उसको फायर का भी नॉलेज होना चाहिए.